Innovate. Enable. मस्त पावसाळा सुरू झालेला आहे, सगळीकडे छान हिरवळ पसरली आहे, अगदी हवेत सुद्धा गारवा निर्माण झालेला आहे। तेव्हा अशा सुंदर वातावरणात यायचा मोह कोणाला नाही होणार। तेव्हा MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेड या कार्यक्रमात आम्ही सुद्धा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत अशीच काही पावसाळी पर्यटन स्थळं। तेव्हा सुरुवात करूया लोणावळ्यापासून। पावसाळ्याला सुरुवात झाली की लोणावळा खंडाळा पर्यटकांना नेहमीच खुणावतं। त्यामुळे पावसाळी पर्यटनाची सफर आम्ही सुरू केली ती या फेवरेट डेस्टिनेशन लोणावळ्यापासून। गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात पडलेल्या दुष्काळानं कडक उन्हानं सगळेच त्रासलेले होते। पावसाची अगदी चातकासारखे वाट पाहत होते। त्यामुळे पाऊस सुरू झाल्यावर या पावसात चिंब भिजण्यासाठी, हिरव्यागार निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पिकनिक प्लॅन तर व्हायलाच पाहिजेत। आणि मुंबई पुण्यापासून अगदी काही अंतरावर असलेला लोणावळा पावसात पर्यटकांनी अक्षरशः बहरून जातं। मध्ये असलेले मुंबईचे गव्हर्नर सर एल्फिन्स्टन कायम विश्रांतीसाठी लोणावळ्याला आपली पसंती द्यायचे। त्या काळात अर्थातच लोणावळा परिसरात घनदाट जंगल होतं। अगदी इथली लोकसंख्याही फारच कमी होती। ताजी हवा, प्रदूषणमुक्त वातावरण आरोग्यासाठीही तितकंच चांगलं आहे। त्यामुळे देश विदेशातील पर्यटकांना लोणावळा नेहमीच खुणावतं। सकाळी लवकर उठून तुम्ही मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा जुन्या मुंबई पुणे मार्गावरून मध्यवर्ती असलेल्या लोणावळ्याला पोहोचू शकता। शहरी वातावरणापासून जरा दूर जात लोणावळा जसजसं जवळ येतं तसं पसरलेला निसर्ग तुमच्या डोळ्यांना सुखावतो। थंड हवा आणि आल्हाददायीपणा तुम्हाला सुखवायला लागतो। पावसाळी आनंद लुटायला मी निघाले, त्यामुळे फेसाळणाऱ्या भुशी डॅमला भेट तर द्यायलाच हवी। माझ्या मागे जर तुम्ही पाण्याचा झोत बघता आहात, कोणताही वॉटरफॉल नसून तर लोणावळ्यामधला सर्वात हिट आणि पॉप्युलर असलेला भुशी डॅम आहे। आपण बघतो हजारो पर्यटक इथे एन्जॉय करताना आपल्याला बघायला मिळतात। इंद्रायणी नदीवर हा डॅम बांधून हे पाणी सोडलेलं आहे। हा फ्लो लोक एन्जॉय करताना आपण बघतो आणि लोणावळ्यामधला सर्वात हिट असलेला हा पिकनिक पॉइंट आहे। लोणावळ्यापासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या भुशी डॅमला दरवर्षी पावसाळ्यात लाखो पर्यटक भिजण्याचा आनंद घेण्यासाठी येतात। डॅममध्ये पोहण्यासाठी कोणालाही परवानगी नसली तरीही डॅमच्या पायऱ्यांवरून येणाऱ्या खळाळत्या पाण्यात भिजण्याची मजा काही वेगळीच। पावसाळी पर्यटनासाठी आपण आलो आहोत आणि भुशी डॅमच्या पाण्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय केल्यानंतर आपण आलो आहोत एकविरा आईच्या दर्शनासाठी। जवळजवळ 100 ते 150 पायऱ्या चढून आपण एकविरा आईचं दर्शन करणार आहोत आणि या दर्शनाबरोबरच तिथे अतिप्राचीन बौद्धकालीन कार्ला लेणी बघण्याची सुद्धा उत्सुकता आहे। चला तर मग सुरुवात करूयात।
अतिशय सुंदर अशी लेणी आहेत. खास करून कार्ला तसंच भाजे लेणी अवर्णनीय आहेत. त्यातील कार्ला लेण्यांना वेगळंच महत्त्व आहे. इसवी सन 160 वर्षांपूर्वी या लेण्यांची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येतं. एका मोठ्या दगडावर कोरीव काम करून ही लेणी साकारली आहेत. तसंच प्रत्येक स्तंभावर अनेक सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. या लेण्याच्या बाहेरच्या बाजूला एकविरा आईचं सुंदर असं मंदिर आहे. दरवर्षी लाखो लोक एकविरा आईच्या दर्शनाला नियमित कार्ल्याला येत असतात. खास करून कोळी आणि आगरी समाजाची कुलदेवता म्हणून देवीची महती असली तरी एकविरा आई सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे. नवरात्रीच्या वेळी एकविरेला जत्रेचं स्वरूप येतं. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्याआधी एकविरा आईचा आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. मग लग्न असो वा मंगल कार्य, कोळी बांधव सर्वात आधी एकविरा आईला आमंत्रण देतात. कार्ले लेण्यांपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर ही भाजे लेणी आहेत आणि ह्या भाजे लेण्यांबरोबर दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा वॉटरफॉल सुद्धा पर्यटकांना आकर्षित करत असतो. कार्ला लेण्यांच्या अगदी विरुद्ध दिशेला भाजे लेणी आहेत. मालावी स्टेशन पासून 3 किलोमीटरच्या अंतरावर ही लेणी आहेत. या लेण्यांकडे जाताना वाटेत सुंदर असा धबधबा लागतो. अनेक जण भुशी डॅमला न जाता या धबधब्याचा आनंद घेतात. धबधब्याच्या जरा पुढे गेल्यावर वर जाणाऱ्या पायऱ्या लागतात. एका दगडात चितारलेली ही आपण लेणी बघतो आहोत. ही आहेत भाजे लेणी. अतिशय रेखीव अशी ही भाजे लेणी लोणावळ्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे. त्याचबरोबर या भाजे लेणींच्या समोरच आपण बघतो आहोत तो म्हणजे लोणावळ्याचा हा अतिशय रम्य असा परिसर जो सगळ्यांचंच मन मोहून टाकतो. साधारण 150 पायऱ्या चढून वर गेलं की अप्रतिम आणि बऱ्यापैकी सुस्थितीत असलेल्या रेखीव अशा लेण्या आहेत. भाजेमध्ये 18 लेणी आहेत. त्यातील 12वी लेणी विशेष अशी आहे. यात 13 खांब तसंच 14 बौद्धकालीन स्तूप आहेत. मुंबई पुण्यापासून रेल्वे किंवा वाहनाने तुम्हाला लोणावळ्याला जाता येईल. मुंबईपासून लोणावळा 104 किलोमीटरवर तर पुण्यावरून लोणावळा साधारण 69 किलोमीटरवर आहे. आज दिवसभर आपण लोणावळ्यामध्ये फिरतो आहोत. भुशी डॅम पासून आपण सुरुवात केली. धबधबा आपण बघितला. अगदी सुंदर सुंदर लेणी बघितली. एकविरा देवीचं दर्शन सुद्धा घेतलं. पण जोपर्यंत तुम्ही लोणावळ्याची चिक्की टेस्ट करत नाही तोपर्यंत तुमची पिकनिक काही पूर्ण होत नाही. तेव्हा मी ते घ्यायला आले आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या आहे चिक्की. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. घेऊया एक छोटासा ब्रेक. पावसाळ्याला सुरुवात झाली की लोणावळ्यामध्ये भुशी डॅमचा आनंद तर पर्यटक घेतातच. पण पावसाळा ऐन भरात आल्यावर माळशेत घाटात सुद्धा हजारो पर्यटक येतात. कारण इथला वळणावळणाचा रस्ता, हिरवागार पसरलेला निसर्ग आणि पांढरे शुभ्र धबधबे. पावसाळ्यात माळशेत घाटाची मजा काही औरच. पश्चिम घाटात सह्याद्रीच्या डोंगर रांगात असलेला माळशेज घाट अवर्णनीय असा आहे.
मनाला डोळ्यांना सुखद गारवा देणारा अनुभव माळशेज आणि परिसरात येतो. समुद्रापासून साधारणतः 700 मीटर उंचीवर माळशेज घाट आहे. नजर पोहोचेपर्यंत दिसणाऱ्या हिरव्यागार पर्वत रांगा अगदी हिरवा शालू नेसलेल्या नव्या नवरीसारख्या दिसतात. एखाद्या शॉर्ट पिकनिकसाठी ट्रेकरसाठी अतिशय उत्तम असं हे ठिकाण आहे. पावसाळ्याच्या दिवसात या पर्वत रांगांमधून झरझर वाहणाऱ्या नद्या आपल्याला आकर्षून घेतात. पावसाळ्यात माळशेज घाटात स्वर्गीय सुख अनुभवायला मिळतं. काळे पांढरे ढग या माळशेज घाटातील गिरीशिखरांशी इतकी सलगी करतात की तुम्हाला प्रत्यक्षात या ढगांमधून चालण्याचा अनुभव येतो. सगळीकडे पसरलेलं दाट धुकं, आल्हाददायक थंड हवा तुम्हाला सगळं विसरायला लावते आणि एक आत्मिक समाधान देते. घाटातून वाट काढत त्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याच्या मध्ये मी उभी आहे आणि ते मी भिजण्याचा मनसोक्त आनंद घेणार आहे. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून हे दुडूदुडू वाहणारे झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे वातावरण एकदम धुंद करतात. गरमागरम मक्याचा कणीस मिळेल का? आपण आता छान धबधब्याखाली एन्जॉय केलं. त्यात वातावरणात एवढा सुंदर गारवा पसरलाय आणि हे गरमागरम कणीस म्हणजे खाणाऱ्यांसाठी पर्वणीच. या पावसाळी वातावरणात मक्याचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही घाटाच्या कडेलाच असलेल्या पिंपळगाव जोग धरणाकडे पोहोचलो. माळशेज घाट चढून आल्यावर खुबी फाटा आहे. या फाट्यावर उतरल्यानंतर लागतं ते पिंपळगाव जोग धरण. या धरणाच्या काठावर बसून समोर आवासून पसरलेला हा सह्याद्रीचा डोंगर तुमचं अस्तित्व विसरायला लावतो. माळशेज घाटातून थोडं खाली आल्यावर आपल्याला हे पिंपळगाव जलाशय लागतं आणि या जलाशयाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या परिसरामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला मिळतात आणि खास म्हणजे फ्लेमिंगोज. साधारणतः जून ते सप्टेंबर या महिन्यामध्ये सायबेरियातून स्थलांतर केलेले हे फ्लेमिंगोज बघण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. माळशेज घाट आणि परिसरामध्ये मी मस्तपैकी पावसाळा एन्जॉय केलेला आहे. पण आता जेवणाची वेळ झालेली आहे तेव्हा मी जेवायला जाणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पण घेऊया एक छोटासा ब्रेक. पण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळ. पावसाळ्यातले धबधबे आपण बघितले, अगदी निसर्ग सौंदर्याचा सुद्धा पुरेपूर आनंद आपण घेतला. पण या धबधब्याबरोबरच अनेकांना ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी सुद्धा हव्या असतात, वॉटर रॅफ्टिंग सारख्या, ज्या मी आता करणार आहे. चला तर मग. कर्जत रेल्वे स्थानकाच्या अलीकडच्या भिवपुरी स्थानकापासून काही किलोमीटर अंतरावर आशाणे धबधबा आहे.
हिरवागार डोंगर आणि त्याच्या कुशीतून झेपावणारा दुधाळ धबधबा अंगावर झेलत तरुणाई भिजण्याचा मनसोक्त आनंद घेते. रॅपलिंग सारखे साहसी खेळ या धबधब्यावर खेळण्यासाठी तरुणाई आवर्जून येते. आणि आम्ही सुद्धा वॉटर रॅपलिंगची मजा घेण्यासाठी या धबधब्याच्या टॉपवर जाण्यासाठी निघालो. या ठिकाणी जाण्यासाठी चांगलीच डोंगर चढाई करावी लागते. छोटीशी पायवाट आणि गर्द झाडीतून कडेकडेने जाणारा रस्ता. तुमचा स्टॅमिना तुम्हाला दाखवून देतो. पण सभोवतालचा हिरवागार परिसर, आल्हाददायक वातावरण तुमचं मन देखील मोहून टाकतो. वर पोहोचल्यावर खाली कोसळणाऱ्या धबधब्याचं पाणी पडताना खूपच आनंददायी वाटतं आणि तेवढंच भीतीदायक सुद्धा. वॉटर रॅपलिंगचा अनुभव आम्हीही घेण्याचा निर्णय घेतला. साधारणपणे रॅपलिंग हे डोंगर कड्यावरून करतात आणि धबधब्यावरून केलेल्या रॅपलिंगला वॉटर रॅपलिंग म्हणतात. तसं पाहिलं तर वॉटर रॅपलिंग जरा कठीणच, कारण धबधब्यातील पाण्याचा फोर्स, त्यामुळे बुळबुळीत झालेला सरफेस, त्यावरून रॅपलिंग करणं खूपच कठीण होऊन जातं आणि त्यातून माझी भीती वेगळीच. मात्र मी ऍक्टिव्हिटी करायला तयार झाले, पण एक्सपर्टच्या मदतीशिवाय अशक्य होतं. तुम्ही देखील पुरेशी सुरक्षेची साधनं घेतल्याशिवाय एकट्याने ही ऍक्टिव्हिटी करू नका. ते धोकादायक सुद्धा ठरू शकतं. सुरक्षेची पुरेशी काळजी मी घेतलीये, तयारी तर झालीये, पण भीती मात्र अजूनही कायम तशीच आहे. हा होल्डिंग हँड आहे, हा फीडिंग हँड आहे. ठीक आहे, हा फीडिंग हँड म्हणजे हात लूज केला ना थोडं, की तुम्ही वेटनी खाली जाणार, ती रोप अशी हातातून फ्लो होणार, ती हातातून आपोआप ती फ्लो होत जाणार, फीड होईल. वॉटर रॅपलिंगची सगळी तयारी झालेली आहे, पण एक महत्त्वाचं म्हणजे मला ऑल्टोफोबिया आहे, मला उंचीची भीती वाटते. पण तरी सुद्धा मी हे वॉटर रॅपलिंग ट्राय करणार आहे. बघूया कसा नेमका एक्सपिरियन्स असतो. निदान माझ्यासाठी तरी तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे. उंचावरची मला भीती आहे, पण माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या एनकरेजमुळे मी आता हे सगळं वॉटर रॅपलिंग करू शकलेले आहे. आणि त्यासाठी संकेत पाटीलनी मला मदत केलेली आहे. थँक्स अ लॉट संकेत. आपण बघतोय की असेच अविस्मरणीय असा अनुभव माझ्यासाठी होता आणि असेच काही अविस्मरणीय क्षण आम्ही तुमच्यासाठी पुढे सुद्धा घेऊन येणार आहोत. पण आता आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.